नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी लक्ष्मण काळे. मित्रांनो, आज आपण कंदकुज या विषयावर थोडंसं सविस्तर समजून घेणार आहे. कारण कंदकुज हा खूप शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येऊ लागला. शेतकऱ्यांचं जे उत्पादन वाढीसाठी जो खर्च व्हायला पाहिजे तो पूर्ण कंदकुज थांबवण्यावरती जातो. तर याचे कारणे आणि उपाय ह्या दोन्ही गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. तर तुम्ही निश्चित आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, कंदकुज येण्याचं खूप सारे कारण आहेत. तर त्याच्यामध्ये जी हानिकारक बुरशी असतात, फिथियम, फ्युजेरियम आणि रायझोक्टोनिया. त्याच्यानंतर आणखी काही जे कारण आहे ते म्हणजे आपलं बेणं निरोगी नसणं. ज्यावेळेस आपण बेणं ठेवतो ते त्यावेळेस त्या प्लॉटमध्ये जर कुठं एखादा कंद लागलेला असेल किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये पाला पिवळा होत असताना आपल्याला त्यावेळेस सुद्धा जर कंदकुज झालेली असेल तर ते आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला पाला बसायच्या अवस्थेमध्ये असं वाटतं की प्लॉट पूर्ण चांगला होता, तर हे बेणं ठेवायला हरकत नाही. पण कधी कधी त्यावेळेस सुद्धा काही बुरशींचं इन्स्पेक्शन जर तिथं झालं तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ते बेणं जर लागवड केली तर त्या बेण्यात सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येताना दिसतो. दुसरी गोष्ट की वारंवार त्याच जमिनीमध्ये लागवड करणं. जर वारंवार त्याच जमिनीमध्ये लागवड जर होत असेल अद्रक पिकाची, तर त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला कंदकुज पाहायला मिळते. कारण कोरं जे रान असतं, कोरी जमीन असते, त्याच्यामध्ये फारसा एवढा प्रॉब्लेम येत नाही. परंतु जर वारंवार लागवड झाली तर तिथं मात्र कंदकुज येण्याचे चान्सेस 90% वाढतात. दुसरं असं की खूप खोल काळी जमीन जर असेल तर तिथं सुद्धा पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही आणि अशा जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला कंदकुज पाहायला मिळते. तसंच आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये आपलं पाणी साचतं आणि त्या कोपऱ्यात पाणी साचल्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे हवा ब्लॉक झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी कंदकुज पाहायला मिळते. तर याच्यासाठी आपण उपाययोजना म्हणून पहिले तर खूप चांगल्या क्वालिटीचं उत्तम आपण बघितलेलं निरोगी बियाणं निवड करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं असं की जमीन चांगली तापून घेणं, किमान लागवडीचं 3 ते 4 वर्ष त्याला मध्ये कालावधी ठेवणं, ह्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर ज्या जमिनीत आपण लागवड करतो ती योग्य निचरेची व्यवस्थित जर कमी निचरा होणारी असेल तर बेडची उंची जास्त घेऊन साधारण 4.5 फुटाचा, जर कमी निचरा होणारी असेल तर 5 फुटाचा बेड घेऊन उंच थोडासा बेड जर आपण घेतला आणि शेवटच्या खोपऱ्यामध्ये ज्या साईडला पाणी जातं तिथं पाणी न साचता त्या ठिकाणी आपण जर नाली काढून दिली तर मात्र आपल्याला बऱ्यापैकी हे 50% कंट्रोल करता येतं. आणि येऊ नये याच्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे जर आपण उपयुक्त बुरशी जर सोडल्या दर साधारण 20 ते 25 दिवसाला किंवा महिन्याला जर आपण कंटिन्यू सोडत राहिलो तर मात्र मग याचे चान्सेस आणखी कमी होऊन साधारण 90% आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यावर विजय मिळवता येतो. कारण आपण जर त्याला अजिबातच प्रिव्हेंटिव्ह म्हणून काही काम नाही केलं आणि मग आल्यावर जर आपण खूप खर्च करायचं जर ठरवलं तर त्यावेळेस मात्र कंट्रोल करणं खूप थोडंसं अवघड जातं आपल्याला. मित्रांनो, ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास कंटिन्यू दिल्याच्या नंतर जर तुम्हाला बाय चान्स कुठं 1-2 ठिकाणी असं काही कंदकुज दिसत असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही बुरशीनाशकांची त्या ठिकाणी मेटॅलेक्झिल किंवा M45 सारखे जर आपण तिथं बुरशीनाशकांची ड्रेचिंग केली तर त्याच्यातसुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याला कंट्रोल करता येतं. तर अशा पद्धतीनं आपण 2 पद्धतीनं ह्या कंदकुजचं नियंत्रण करू शकतो. पहिली पद्धत झाली जैविक आणि दुसरी झाली रासायनिक. जैविकमध्ये आपल्याला लागवड झाल्याच ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचा वापर करायचा आहे. ते जर एकरी 1 ते 2 लिटर आपण जर ड्रिपमधून दर 25 दिवसाला 20 दिवसाला जर दिलं तर मात्र आपल्याला चान्सेस पूर्णपणे कमी होतात. आणि रासायनिक पद्धतीने जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर मात्र आपल्याला मेटॅलेक्झिल किंवा इतर काही बुरशीनाशक रासायनिक जे तर त्याचा आपल्याला तिथं वापर करायचा आहे. शक्यतो आपण जैविक पद्धतीने केलेलं कधीही चांगलं, कारण जमिनीतील काही उपयुक्त ज्या बॅक्टेरिया जीवाणू त्यांचा नाश त्या ठिकाणी होत नाही आणि आपल्याला जैविक जी जमिनीची प्रोसिजर आहे ती व्यवस्थित आपल्याला टिकवून ठेवता येते. त्याच्यानंतर बरेचसे शेतकरी आता यावर्षी असं निदर्शनास आलं की रेट नसल्यामुळे त्यांनी बीज बेणे प्रक्रियाच केली नाही. तर तिथं सुद्धा एक प्रॉब्लेम होतो. जर बेण्यामध्ये थोडंफार तिकडून जर बुरशीचं काही
संसर्ग होऊन आला असेल तर तो सुद्धा आपल्याला दूर करण्यासाठी बेन प्रक्रिया कीटकनाशक आणि बुरशीनाशकामध्ये करणं खूप गरजेचे असते. तर त्यावेळेस सुद्धा आपण तेवढी एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मग आता आलेली आहे, समजा ऑलरेडी आता तुमच्या प्लॉटमध्ये सड आलेली, तर त्याला ओळखायचं कसं, तो एक सुद्धा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. कधी कधी काय होतं की बुडाशी खोल असं जर आळीनं आपल्याला आतून कुरतडला असेल किंवा कतरला असेल तर शेंड्यातलं पान आपल्याला पिवळसर दिसतं आणि आपल्याला असं वाटतं की, किंवा वरतून पोंग्यातून जरी आळी खाली गेली असेल तरी आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला प्लॉटला कंदकुज लागलेली. परंतु तो कोंब आपण काढून त्याला पूर्ण उकलून बघायचं की हे आळीमुळे झाले की कंदकुजमुळे, आणि नंतरच ठरवायचं की याला उपाययोजना काय करायची. दुसरं एक लक्षण असं आहे की तो कोंब अलगद असा उपसून येतो, म्हणजे देठाजवळून. तर तिथं देठाजवळून जर उपसून येत असेल तर त्यावेळेस सुद्धा लक्षात घ्यायचं की याला कंदकुज मात्र आलेली. कारण ज्या सुरुवात जी असते समजा कंदकुजची, तर ती सुरुवातीला एक दोन कोंबच आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि बाकी ठिकाणी असं फारसं काही आढळत नाही. तर त्यावेळेस त्याचे सुरुवातीचे ते लक्षणं असतात. त्यावेळेस आपण कोंब अलगद जर उपटून येत असेल तर कंदकुजी. कधी कधी कोंब कडक लागतो पण वरती पिवळा झालेला असतो, मग त्यावेळेस आपण जर त्याला उपटून बघितलं आणि कंद जर आपल्याला पांढरा शुभ्र न दिसता थोडासा काळसर असं जर दिसत असेल तरी देखील ती कंदकुजी असं आपण समजावं. कधी कधी एखाद्या माशीनं जर वरती बुडाजवळ डंक मारला तर म्हणजे कंद माशीसारखे, तर तरी सुद्धा आपला तो कंद थोडासा काळसर होतो आणि त्यावेळेस सुद्धा आपण कंदकुजचे लक्षण आहे असं समजून घ्यावं. काही बुरशींचा अटॅक असणारे जे कंदकुज आहे तर त्याच्यामध्ये कंद मात्र आपल्याला पचपच होताना दिसतो. खूप मोठ्या प्रमाणावर जर तो कंदकुजचा अटॅक असेल बुरशीचा तर मात्र आपल्याला तो कंदातून तोडला की वास येतो आणि कंद पूर्णपणे पचपच होऊन खराब झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर अशा वेळेस आपल्याला जर कुठं मोठं दिसत असेल समजा पूर्ण प्लॉटमध्ये, तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी स्पॉट ट्रिचिंग करणं गरजेचे, म्हणजे जिथं झालेलं आहे फक्त त्याच ठिकाणी आपण आळवणी करायची. परंतु खूप जास्त प्रमाणात जर झालेलं असेल तर मात्र आपल्याला तिथं रासायनिक बुरशीनाशकांचं ड्रीपमधून उपाययोजना निश्चित कराव्या लागतात. मित्रांनो, आपण कंदकुजच्या नियंत्रणासाठी, म्हणजे जर कंदकुज आलेली असेल तर, आलेली नसेल तर निश्चित तुम्ही ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचाच वापर करावा. परंतु जर आलेली असेल तर आपलं हे एक जे प्रॉडक्ट आहे कार्गोसील, याचा सुद्धा खूप चांगला परिणाम शेतकऱ्यांना दिसतो. अनेक 2-3 वर्षापासून शेतकरी वापरतात. खूप जास्त प्रमाण असेल तर एकरी 2 लिटर ट्रिपमधून द्यायचं आहे आणि कमी प्रमाण असेल तर 20 लिटरच्या पंपामध्ये 100 ml घेऊन आपण स्पॉट ड्रिचिंग जर केली तर याचा खूप चांगला परिणाम या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना दिसून आलेला आहे. तर याचा सुद्धा तुम्ही निश्चित वापर करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना नक्की पाठवा. आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.